दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं आशा आणि पल्लवीला समजत नाहीये की अखेर सुंदरला मारलं कोणी आणि का. दोघींना हे समजतं की तो कोणत्या तरी खास अभियानाचं काम करत होता, कोणाचं तरी रहस्य उघड करणार होता आणि कदाचित म्हणून त्याला मारून टाकण्यात आलं. नाना आणि गायत्री दोघं हा विचार करून काळजीत पडलेत की आशा आणि पल्लवी तिथे गेल्यावर या कशा प्रकारच्या घटना घडतात. सुहासिनीने जुगनूला पल्लवीची ओळख आपली सून आशा अशी करून दिली. जुगनू कायम गोंधळात पडलेला असतो कारण तो पल्लवीला आशा आणि आशाला पल्लवी समजत असतो. आता पुढे मी दोघींना रात्रीच समजावलं होतं की आपण गावात राहतोय, हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटायला उशीर होऊ शकतो, पण दोघींनाही काही समजत नाही. आशा, आशा, सोनबाई, सोनबाई. मला माहितीये आता दुसरीचे जी सून नाहीये. काय मम्मी? बोलावलं एकीला तर दुसरीच येते. बघ बघ बघ. बेटा, जिचं चेकअप करायचंय ती कुठे आहे? मम्मी ती पण तयार आहे, येतच असेल. हे तर नक्की आहे. चेकअप जिचं करायचं आहे ती सून आहे. मग बाईसाहेब सारखं दुसरीच नाव का घेत असतात? मला आता येड लागणार आहे बघा. मी विचारच नाही करणार. सोडून देतो. आपल्याला खरंच उशीर होईल नाही तर. हो मम्मी, निघूया. हो. जुगनू, इकडे ये. झोपलोय मी. नाहीये. आलो 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 आलो. हा बोला. दिवसभर तिथेच उभा राहणार आहेस की घरातले कामही बघणार आहेस? आता जे बघायचंय ते बघतोच आहे ना मी. तुम्ही बाहेर चाललात का? हो. जा 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 जा. तुम्ही परत येईपर्यंत मी जेवण वगैरे सगळं बनवून ठेवतो. जा जा जा. चला ग, घराकडे लक्ष ठेव. वय वय ठेवतो. इकडे तिकडे जाऊ ठेवतो. नकोस कुठे. काहीतरी गडबड आहे. एक्सक्यूज मी, आम्हाला डॉक्टर साहेबांना भेटायचंय. पण डॉक्टर साहेब आता बिझी आहेत, त्यांना यायला थोडा वेळ लागेल. किती वेळ लागेल? तसं तर काही सांगू नये. घ्या, आलेच डॉक्टर. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. ही माझी सून आशा. हिची इथेच डिलिव्हरी करायची आहे, म्हणून म्हटलं की एकदा चेकअप करून घ्यावं. हो, म्हणजे तुम्ही शहरातून आलात तर? हो हो. आणि
डिलिव्हरी होईपर्यंत आम्ही इथेच राहणार आहोत. बरं ठीक आहे, कोणता महिना चालू आहे आता? 3रा महिना. शहरामध्ये चेकअप केलं होतं तुम्ही? हो, करून घेतलं होतं. तिथल्या डॉक्टरांनी औषध पण दिलीये. हम्म. यात लिहिलीये, तुम्ही हवं तर फाईल बघू शकता. फाईल इथेच ठेवून जा, मी बघेन नंतर. हा बरं. पण डिलिव्हरीसाठी गावाला का आलात ते काही समजलं नाही मला. शहरात तर सगळ्याच सुविधा आहेत. डॉक्टर, हो डॉक्टर, सगळ्या सुविधा आहेत, पण तिथे पोल्युशन खूप आहे, खूप गोंगाटही आहे, आणि माझ्या मैत्रिणीला शांतता आवडते. खरं सांगायचं तर डॉक्टर साहेब, हे बाळ आमच्यासाठी खूपच महत्वाचं आहे. मला तर वाटतं की आई आणि बाळ दोघांनी छान असावं. हे बघा, मी तुमच्या भावना समजू शकतो, पण चेकअपसाठी तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊनच यावं लागेल. ओ, आणि हो, हॉस्पिटलचा फॉर्म भरा आणि नाव वगैरे रजिस्टर करून ठेवा. हो, नक्की भरते मी आत्ता. थँक्यू. हं. तुम्ही मला फॉर्म देता का? म्हणजे मी फॉर्म भरते. हजारात तर मी नाही करू शकणार. 8,000 करून द्या. आणि 8,000 सोनोग्राफी तर होते की. आधी हे तर बघा ना, पोरगा आहे की पोरगी. पोरगा असेल तर ठीक आहे, पोरगी असेल तर विचार करू. हे बघा, तुम्हाला जो विचार करायचा आहे तो करा, पण 8,000 सोनोग्राफी नाही होणार. तुम्हाला माहिती आहे, कायद्याने असं करणं गुन्हा आहे, आणि अशा प्रकारे परीक्षण करणंही चुकीचं आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुमच्या बायकोला मुलगा होईल की मुलगी, तर आधी 10,000ची सोय करा, मग या. आशा, काय झालं? कोणत्या विचारात हरवली आहेस? काही नाही पल्लवी, घरी गेल्यावर सांगते. पल्लवी, बेटा मी फॉर्म भरलेला आहे. उद्या येऊन अपॉइंटमेंट घेऊया. हा, सुनबाई, बाया इथे का थांबलीस? काही नाही मम्मी, घरी जाऊ. चल. काय झालं? काही नाही, चल. थांबा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. माझ्याशी काय बोलायचंय? तुम्ही त्या नर्सशी काहीतरी बोलत होतात. ती तुमच्याकडे सोनोग्राफीचे 10,000 रुपये मागत होती. तुमच्या वाईफला काही प्रॉब्लेम आहे का? वय, समस्या ही आहे की तिला 3ऱ्यांदा दिवस गेलेत आणि याआधी 2दा पोरींना जन्म दिलाय तिने. हे सांगण्यासाठी की पोरगा आहे की पोरगी, या हॉस्पिटलमध्ये रेट फिक्स केलेला आहे. 10,000च घेतात, त्यापेक्षा 1,000-2,000 बी कमी नाही. पण हा तर गुन्हा आहे कायद्याच्या नजरेत. असं करणं चुकीचं आहे, माहितीये ना? वय माहिती आहे मला काय चूक आणि काय बरोबर. आधीच मला 2 पोरी आहेत. आता पोराच्या आशेनं किती पोरी जन्माला घालू? पोरांना वाढवण्यासाठी जबाबदारी बी असते की नाही? आणि आजकालच्या दिवसात 2 पोरं वाढवणं कठीण झालंय. प्रत्येक माणसाला हेच वाटतं की घरामध्ये एक पोरगा तरी असायला हवा. पोरगा होण्याची वाट बघत किती पोरी जन्माला घालायच्या. नुसतं जन्मालाच घालायचं नाही, वाढवायचंय की त्यांना. आल्या मोठ्या समजवायला. आशा, अखेर हे प्रकरण आहे तरी काय? या गावाचं हेच तर प्रकरण आहे. घरी चल, सांगते मी. चला.
आशा, तुला त्या माणसाबद्दल कसं कळलं? ती नर्स त्या माणसाशी बोलत होती. ती सौदा करत होती की 10,000पेक्षा कमी पैशात सोनोग्राफी नाही होणार. गावात हे सगळं काय चाललंय? खुल्याम पोटात मुलगा आहे की मुलगी आहे याचं परीक्षण केलं जातं आणि मग त्यानंतर पोटातच मुलीला मारून टाकण्याचा खेळ. इथे ना कोणी समजून घेणार आहे ना कोणी समजावून तो सांगतो. माणूस तर म्हणत होता की यात हॉस्पिटलची काहीच चूक नाहीये. जर हॉस्पिटलमध्ये हे सगळं घडत नसतं ना मम्मी, तर ना ती नर्स त्या माणसाशी असं बोलत असती आणि ना तो माणूस हॉस्पिटलमध्ये असता. हो मम्मी, जिथे काम होण्याची शक्यता आहे लोक तिथेच तर जाणार. शिवाय तो माणूस त्याच्या बायकोच्या तब्येतीच्या काळजीने आला नव्हता. उलट तो तर हे जाणून घ्यायला आला होता की त्याला होणारं बाळ मुलगा आहे की मुलगी. जर या मॅटर्निटी होममध्ये अशा प्रकारची परीक्षणं होत आहेत तर एक गोष्ट तर नक्कीच आहे, इथे गर्भात वाढणाऱ्या मुलींना मारण्याचा खेळ अगदी बिनबोभाट सुरू आहे. किती अनैतिक आणि चुकीची गोष्ट आहे ही मम्मी. खरोखर आशा, गावामध्ये मेडिकल सोयींच्या नावाखाली सर्व काही केलं जातंय. हो पल्लवी, मी ऐकलं तर होतं की अशी अनैतिक कार्य गावात राजरोज सुरू असतात. आणि माहिती असं का होतं? कारण इथे कुणी बघणारं, समज असणारं किंवा आवाज उठवणारं कुणी नसतं. ठीक आहे सुनबाई, पण या गोष्टीमुळे इतकं अस्वस्थ होण्याची गरज नाहीये. का अस्वस्थ होऊ नको मम्मी? गावातल्या लोकांना नाही समजत पण आपल्याला तर समजतं ना. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू, हा जो मॅटर्निटी होम चालवणार आहे ना, तो खरं तर डॉक्टर नाहीच आहे मुळी. काय? हे तू काय बोलतेयस सुनबाई? तेच बोलते मम्मी, जे सत्य आहे. मम्मी, जर तुम्हाला आठवत असेल तर डॉक्टरांच्या बोर्डवर त्यांची डिग्री लिहिली होती. तुम्हाला माहितीये त्याच्यावर काय लिहिलं होतं? BSc RMP. BSc RMPचा अर्थ माहितीये तुम्हाला? त्याने बायोलॉजी मधून BSc केलंय. आणि मग कोणत्या तरी डॉक्टरकडे त्याने कंपाऊंडरची नोकरी केली आणि मग इथे येऊन मॅटर्निटी होम उघडलं. इथल्या लोकांना डिग्री वगैरे काही माहितीच नाहीये. आणि RMP म्हणजे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. आणि हे तर एक असं सर्टिफिकेट आहे जे थोडेसे पैसे देऊन कशाही प्रकारे मिळवता येऊ शकतं. आपल्या देशामध्ये आपल्याला ज्या बातम्या ऐकायला मिळतात त्यावरून तर हेच ऐकायला मिळतं की बायकांच्या आयुष्याशी खेळ खेळण्यासाठी सर्व लोक इथे बसले. अरे, सर्व बातम्यांमध्ये हेच सांगतात की आज वॉचमॅनने डिलिव्हरी केली, आज एका पिऊनने एका बाळाची डिलिव्हरी केली. नर्स आणि दाईंची नावं तर ऐकायलाच नाही मिळत. काही बायकांचं आयुष्य इतकं स्वस्त झालंय. हे बघ बेटा, तुम्ही दोघींनी या गोष्टीमुळे इतका संताप करून घ्यायची गरज नाहीये. आपण इथे कोणाशी भांडायला नाही आलो आहोत. आपल्याला तर इथे फक्त स्वतःला लोकांपासून लपवून ठेवायचं. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे मम्मी, पण हा म्हणजे निसर्गाशी केलेला खेळ झाला. सृष्टीची थट्टाच चालवली आहे यांनी. हो मम्मी, हे बघा बाळांनो, आपण या प्रकरणात इच्छा असूनही काही करू शकत नाही. आपल्याला कसंही करून इथे 6-7 महिने काढायचे. आशा समजून घेण्याचा प्रयत्न कर. आपण जेव्हा इथून जाऊ तेव्हा पोलिसांना सगळ्या गोष्टी सांगून जाऊ. पोलिसांना सांगून जाऊ का? काय घडलंय का काय? तुला प्रत्येक गोष्ट सांगणं गरजेचं आहे का? गरजेचं तर नाही, पण सांगितलं असतं तर बरं झालं असतं. नाही सांगितलं तरी मी कुठे छोटा होणार आहे म्हणा. मी जितका आहे तितकाच राहणार ना. चहा पिऊन घ्या. जेवण वगैरे बनवलंय मी. भूक लागेल तेव्हा वाढतो जेवायला. पल्लवी, काय बोल? मला म्हणायचे सुनबाई. नाही नाही नाही, कोणाला काय हवं ते तुम्ही म्हणा. आशाला पल्लवी म्हणा, पल्लवीला आशा म्हणा, हिला पल्लवी म्हणा, हिला आशा म्हणा, जुगनूला पिंकी म्हणा, पिंकीला जुगनू. तुम्ही मला काय फरक नाही पडत. आता निघतो मी आता. जुगनू नाही, पिंकी नाही, काय ते. हा ते नमस्कार दीदी. नमस्कार आशा, कशी आहेस तू? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? विजय सांगत होता की गावच्या वातावरणात तुझं मन रमलंय म्हणून. हो दीदी, ते तर आहेच. पण तुम्ही सांगा की तुम्ही व्हिडिओ कॉल कसा केला? विजय सांगत होता मला
म्हणून मी म्हटलं व्हिडिओ कॉल करूनच बघावा. या निमित्ताने तुला बघणं सुद्धा होईल. कशी आहेस तू? कोण आहे? रिधिमा दीदी. हाय रिधिमा दीदी. हाय पल्लवी. कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे, पण तुझ्या चेहऱ्यावर उदासी काय? तुझं मन रमत नाही का गावात? नाही, अशी कोणतीच गोष्ट नाहीये. आणि जिथे आशा असेल तिथे माझं मन का नाही रमणार? खरोखर तुम्हा दोघींची मैत्री म्हणजे एक आदर्श आहे. तू जायला नाही म्हणालीस, मग आशाने जायला नकार दिला, आणि आज आशाला गरज आहे तुझी, तर तू तिच्यासोबत गावातही राहायला तयार झालीस. अच्छा दीदी, पप्पा कसे आहेत? ते एकदम ठीक आहेत. ऑफिसमधून परत येतात तेव्हा फक्त तुम्हा दोघींचीच चर्चा सुरू असते की तुम्ही कशा आहात, बोलणं झालं की नाही झालं, हेच सगळं फक्त. तुम्ही पप्पांना सांगून टाका की जर मी आशाच्या सोबत आहे तर आशाची काळजी करायची अजिबात गरज नाहीये. की आशा स्वतःची काळजी घेते की नाही, ती हॉस्पिटलला जाते की नाही, सगळं काही परफेक्ट आहे. आम्ही दोघी इथे खूप खुश आहोत. हे ऐकून खूप बरं वाटलं पल्लवी. आपल्या शहरापासून दूर, आपल्या घरापासून दूर, फक्त बाळासाठी तुम्ही दोघी तिथे राहताय. खरं सांगायचं ना तर या बाळावर तुम्हा दोघींचा समसमान हक्क असायला पाहिजे. रिधिमा दीदी, मावशी पण मम्मी सारखीच असते शेवटी. हो पल्लवी, ते बाळ तुला मावशी म्हणेल. त्याच्या तोंडून मावशी ऐकून तुला किती छान वाटेल ना? हो, मला बरं वाटेल. रेखा ही भाग्याची. हो पल्लवी, या गोष्टीकडेही लक्ष दे हा, की आशाची औषधं वगैरे सगळं वेळेवर सुरू आहे ना. आणि हो, तिथे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरलाही दाखवा. मम्मी आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या होत्या, शिवाय डॉक्टरांशी बोलणंही झालं. तिथलं हॉस्पिटल कसं आहे का? चांगलं आहे ना? काय झालं पल्लवी? तुम्ही दोघे एकमेकींकडे अशा का बघताय की तिथलं हॉस्पिटल चांगलं नाहीये? नाही रिधिमा दीदी, हॉस्पिटल चांगलं आहे आणि डॉक्टर्स पण खूप चांगले. चला मग तुम्ही पप्पांना आमच्या दोघींकडून नमस्कार सांगा. ओके पल्लवी, बाय बाय आशा. बाय दीदी. कसला विचार करतेस पल्लवी? रिधिमाच्या बोलण्याचा विचार करतेय. हे खरंच तर आहे की हे बाळ मला मावशी म्हणूनच हाक मारेल? ह्याला तर कधी समजणारच नाही की मी त्याची मावशी नाहीये, तर मी त्याची मम्मी आहे. आणि आपणही कधी त्याला ही गोष्ट सांगू नाही शकणार. आपण या बाळाला नाही सांगू शकत, आपण जगात कुणाला सांगू शकत नाही. पण तुला माहितीये, मला माहितीये की या बाळाची आई तू आहेस. तू याला जन्म दिलायस. हो आशा, काय माहित कसे दिवस जातील. इतका मोठा काळ आपल्याला इथे घालवायचा आहे. पल्लवी, मी विचार करत होते की आसपास किती गवत वाढलंय. मग जर आपण सफाई अभियान सुरू केलं तर? तू म्हणतेस ते बरोबर आहे खरं. आणि तसंही काका एकटे किती साफसफाई करणार. आणि हो, साफसफाईची काळजी तर प्रत्येक माणसाने घेतलीच पाहिजे. माझा विचार होता की एक दिवस ना आपण आपल्या हिशोबाने या सगळ्या घरची साफसफाई करूया. हो, हे चांगलंय. आणि याची सुरुवात आपण बाहेरून करूया. आज आपण बाहेरची सगळी सफाई करू. हां, चल चल. सांभाळून. जुगनू काका, वेळ घालवण्यासाठी तुम्ही दोघींनी हे चांगलं काम शोधून काढलंय. वेळ घालवण्याच्या उद्देशाने जर प्रत्येकाने साफसफाईकडे लक्ष द्यायचं ठरवलं ना, तर कितीतरी आजारांपासून सुटका होऊ शकते. तुझं अगदी बरोबर आहे बाया, पण प्रत्येकालाच ही गोष्ट समजते तरी कुठे.
मम्मी जेव्हा गोष्टी हाताबाहेर निघून जातात ना तेव्हाच त्या सगळ्यांना समजतात. कोणती गोष्ट हाताबाहेर जाणार? गोष्ट तर हाताबाहेर गेलेली आहे. इतके आजार होतात की औषधांची नावं लक्षात राहतात, आजारांची नावं विसरायला होतात. ते काय म्हणतात ते चिकन गुनिया आणि काय 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 ते स्वाईन फ्लू, मलेरिया, डेंगू. बापरे बाप. हो, तुम्ही बरोबर बोलताय काका. आजारांचं मूळ कारण असतं अस्वच्छता. मी तर चांगली साफसफाई करतो. हो जुगनू काका, हे तर तुम्ही खरं बोलताय. मी समद्यांचीच सगळी नीट साफसफाई करतो. कुठे सुद्धा पाणी जमा नाही होते. काय आहे, पाणी जमा झालं तर पाणी कुचलं तर पाण्यामध्ये डास तयार होतात, आणि जर डास तयार झाले तर आजार पण वाढतात. आजार वाढले की औषधांची नावं लक्षात राहतील ना. बरोबर बोलताय काका तुम्ही. तुम्ही दोघी हे काम दिवसभर नका करत राहू. मी आज जाते जेवणाची तयारी करायला. हा जुगनू, चल माझ्यासोबत आज तू स्वयंपाक करायला मला मदत कर. ये. ते चला मग. स्वयंपाक झाला की हाक मारते का तुम्हाला? डेंगू ना? नाही, उंच आहेत. आशा, जरा इथे ये ना. काय झालं पल्लवी? हे बघ इथे काय आहे. ही तर बॅग आहे. रेखा ही भाग्याची. एक सेकंड. सांभाळून. हे सगळं काय आहे? ही तर ही सुंदरची बॅग वाटते. हो, असू शकते. एक काम करूया, आज जाऊन व्यवस्थित बघूया. ठीक आहे? सांभाळून. ही सर्व कटिंग्स. ही तर न्यूजपेपरची कटिंग्स आहेत. अगं, ही सगळी न्यूजपेपरचीच कटिंग्स आहेत. एवढ्या सगळ्या हॉस्पिटलच्या न्यूज. हे हे बघ, हॉस्पिटलचे ऍड्रेस, त्यांचे नंबर्स. हे आणखी कटिंग्स आहेत. हे पेनड्राईव्ह. या पेनड्राईव्ह मध्ये नक्की काहीतरी असेल. बघ जरा. लॅपटॉपही असायला पाहिजे. एक मिनिट. एक मिनिट. यालाच कनेक्ट करूया. हो बरोबर आहे. हे तर तेच मॅटर्निटी होम आहे ना? हो, आणि हे प्रकरणही तेच वाटते ज्याविषयी तू सांगत होतीस. पण सुंदर वर्माकडे याचा व्हिडिओ असण्याचं काय कारण असू शकतं? दुसरा व्हिडिओ बघू. कोणत्या गोष्टीसाठी लढायचं मी, आणि एकटीने कोणाकोणाशी लढायचं? माझ्या सासरच्यांना तर मुलगी नकोच आहे मुळी. जर मुलगी जन्माला आली असती तर त्या लोकांनी तर मला घराबाहेर काढलं असतं. म्हणूनच तर मी इथे चेकअप करण्यासाठी आले, आणि माझ्या मुलीला जन्माला येण्याआधीच थांबवावं लागलं. आणि काय करणार तरी काय मी, माझा नाईलाज झाला. आजही माझं मन खातं मला. असं वाटतं तर माझी मुलगी या जगात असती तर कशी दिसली असती, कशी चालली असती, आणि कशी हसली असती.
त्याचं नाव काय होतं बाळा? पप्पा, त्याचं नाव सुंदर वर्मा हो. होतं. म्हणजे तू त्याच्या बाबतीतली सगळी माहिती मिळवलेली आहेस तर. मला हे माहीत होतं. मला माहीत होतं की तुझ्या आसपास कोणताही क्राईम होतोय आणि तू तुझे डोळे बंद केलेस असं होऊच नाही शकत. नाही पप्पा, अहो गोष्ट तशी नाही आहे. ते मी हे बघ, मी काय सांगतोय ऐक बाळा. तुला या प्रकरणामध्ये रस घेण्याची काही गरज नाही आहे. मुलींना जन्माला येण्या अगोदरच मारून टाकलं जात आहे. शिवाय भ्रूण परीक्षण होत आहे. मला या बाबतीत काय पण माहिती नाही आणि जर असं असेल तर कोणाला पण सोडणार नाही मी.